मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महाडीबीटी वरील ठिबक सिंचन या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळवायचा व अर्ज कशा प्रकारे करायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे या योजनेसाठी 80% सबसिडी ही पात्र शेतकऱ्याला दिली जाते। याच्यामध्ये डीबीटीद्वारे या अनुदानाचा लाभ थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरण केले जाते। मित्रांनो, याच योजनेचा किंवा सबसिडीचा लाभ आपण कशा प्रकारे मिळवायचा व त्याला करायचा जे अर्ज आहे तो कशा प्रकारे करायचा हे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण महाडीबीटी या पोर्टलवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचा लॉगिन भेटणार आहे। एक तर आधार OTP द्वारे किंवा दुसरा जो आहे तो लॉगिन ID पासवर्ड द्वारे। या ठिकाणी आम्ही लॉगिन ID व पासवर्ड द्वारे लॉगिन करून घेणार आहोत। याच्यामध्ये लॉगिन करताना मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम लॉगिन ID टाकावा लागेल, त्यानंतर पासवर्ड टाकून खाली कॅप्चा टाकून आपल्याला लॉगिन करून घ्यायचं आहे। कॅप्चा कोड टाकून लॉगिन केल्यानंतर अर्ज करा याच्यावर आपल्याला टिक करावं लागणार आहे। या ठिकाणी सिंचन साधने याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला मुख्य घटक निवडावा लागणार आहे। याच्यामध्ये बघा, बाबीमध्ये आपल्याला ठिबक सिंचन निवडायचं आहे व उपघटकामध्ये इनलाईन प्रणाली ही निवडायची आहे। त्यानंतर खाली आपल्याला त्याच्यामधील अंतर निवडायचं आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे। हंगाम निवडल्यानंतर आपल्याला पीक पण निवडायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला किती हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन करायचे आहे ते या ठिकाणी टाकून अटी शर्तीवर टिक करून आपल्याला जतन करा याच्यावर टिक करायचं आहे। जतन केल्यानंतर यशस्वीरित्या अर्ज झाल्याचं आपल्याला दिसणार आहे। पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला मुख्य पृष्ठावर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर परत अर्ज करा याच्यावर आपल्याला जायचं आहे। अर्ज सादर करा याच्यावर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्राधान्य, आपण जो अर्ज केला आहे त्याला प्राधान्यक्रम देऊन अटी शर्ती याच्यावर टिक करून अर्ज सादर करा याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला आपण केलेल्या जो अर्ज आहे त्याचा पेमेंट करून घ्यावा लागणार आहे। पेमेंट केल्यानंतर पुढे आपल्याला मी अर्ज केलेल्या बाबी याच्यावर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा आपण केलेल्या सर्व अर्जांची या ठिकाणी माहिती दिसणार आहे। जो अर्ज आपण केला आहे त्या समोरील टिक करून आपण त्या अर्जाची पावती घेऊ शकता।